नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा पुढील भाग चौथा. सँडर्सच्या ताब्यातील प्रदेशामध्ये 10 लाख काळे लोक होते आणि त्यांची भाषा, चालीरीती, खोळ्या समजुती याचे शेकडो प्रकार होते आणि या प्रदेशाचे 23 भाग पाडण्यात आले होते आणि प्रत्येक भागाला राज्य असे म्हणण्यात येत होते. एके दिवशी सकाळी एका जलद नावेमध्ये बसून सँडर्सचा प्रमुख गुप्तहेर मुख्य ठाण्यावर आला आणि सँडर्सला म्हणाला, ECC प्रदेशामध्ये एक स्वप्नाळू माणूस आला असून त्याचं नाव मदाली आहे. तो आपली स्वप्ने विकत असतो आणि त्याच्या पाठीमागे अनेक लोक लागलेले आहेत. एखाद्या माणसाला म्हणाला, जर तू मला मिठाचे पोते दिले नाहीस तर उद्या तू मेलास असं मला स्वप्न पडेल. तर तो माणूस घाबरून त्याला मिठाचे पोते देत असतो. अशा प्रकारे तो लोकांकडून वाटेल ती वस्तू पळवत असतो. सँडर्सने हुकूम सोडला, अबिबू, तू 3 माणसं घेऊन जा आणि त्याला मदालीला पकडून माझ्यासमोर हजर कर. अबिबू 10 दिवसांनी परत आला, पण त्यानं मदालीला आणले नाही. तो म्हणाला, त्या खेड्यातील लोकांनी मला ठार करण्याची धमकी दिली. मी येणार असं त्या मदालीला स्वप्न पडलं होतं आणि जर मी त्याला पकडून नेलं तर गावातील सर्व लोक आंधळे होतील असं त्यांना सांगितलं. तुमचा स्वभाव माहिती असल्यामुळे मी दांडगाई न करता परत आलो. ठीक आहे, तू योग्य ते केलं, सँडर्स म्हणाला. पण एका तासाच्या आतच तो जाहिरेतून निघाला. 2 दिवस आणि 1 रात्र प्रवास केल्यानंतर तो त्या खेड्याजवळ पोहोचला. त्या खेड्याचा प्रमुख कांबोरी नावाचा एक हुशार माणूस होता. तो म्हणाला, देवा, तू जर त्या स्वप्नाळू माणसाला पकडलेस तर लोक बंड करतील. फक्त या खेड्यातीलच नव्हे तर सर्व राज्य तुझ्या विरुद्ध जाईल, कारण तो फार पवित्र माणूस आहे. आपले 2 हौसा शिपाई बरोबर घेऊन सँडर्स सरळ मदालीच्या झोपडीकडे गेला. मदालीला स्वप्न पडू लागण्यापूर्वी तो एक मासे धरून पोट भरणारा सामान्य माणूस होता. आता तो एका सुंदर छान स्टूलावर बसला होता. कासू नावाच्या प्रमुखाला मुलगा होईल असं त्याला स्वप्न पडलं होतं आणि त्यामुळं कासूनं ते स्टूल त्याला बक्षीस दिलं होतं. त्याच्या अंगावर माकडांच्या शेपट्यांचा पोशाख होता. तो त्याला लालुंगो नदीवरील तोंडा नावाच्या प्रमुखानं बक्षीस दिला होता, कारण तोंडा आपल्या भावापेक्षा अधिक काळ जगणार असं त्याला स्वप्न पडलं होतं. त्याच्या पोतडीमध्ये इतर अनेक शोभिवंत वस्तू लावून ठेवल्या होत्या. त्याच्या हातात एक सुंदर काठी होती, गळ्यात लोखंडी मण्यांची माळ होती आणि तांब्याची सलकडी होती. समोरच एक सुंदर फ्रेंच आरसा होता. सँडर्स जवळ आला तरी मदाली उठून उभा राहिला नाही. 500 डोळ्यांच्या जोड्या सँडर्सकडे बघत होत्या. आजूबाजूचे बरेच लोक तेथे जमा झाले होते, कारण सँडर्स येणार असे मदालीला स्वप्न पडले होते. सँडर्सच्या हातात त्याचा चाबूक होता. त्यानं जोराने 2 फटके लगावताच मदाली विवळत उभा राहिला आणि त्याबरोबर सँडर्सच्या पाठीमागे कित्येक भाले सळसळले. सँडर्स मागे वळला तेव्हा त्याच्या हातात एक पिस्तूल होतं. त्यांच्याकडे बघून तो रागाने म्हणाला, मला एक स्वप्न पडलं होतं. ज्या माणसानं माझ्यावर भाला उचलला तो माणूस मेला आणि मेल्यानंतरही त्याला शेकडो मासे तोडून रात्रंदिवस खात होता असं मी स्वप्नात बघितलं. त्या लोकांनी आपले भाले लागलेच खाली टाकले. सँडर्सच्या स्वप्नाची त्यांना भीती वाटली. मला आणखीन एक स्वप्न पडलंय, सँडर्स म्हणाला. मदाली माझ्याबरोबर लोखंडाच्या खेड्यात आला आणि त्यानं जमा केलेल्या सर्व वस्तू त्याच्या गावातील लोकांना सारख्या वाटण्यात आला असं मी स्वप्न बघितलं. बऱ्याच लोकांनी त्या स्वप्नाबद्दल आपला आनंद व्यक्त केला. काही लोकांनी मात्र त्याच्याकडे रागानं बघितलं. त्यावरून ते त्या खेड्यात राहणारे नसावेत हे सँडर्सने ओळखलं. सँडर्सने आपला चाबूक उचलला आणि म्हणाला, मदाली, या सर्व लोकांना सांग की तू इथून गेल्यानंतर ते सुखी होतील. मदाली घुटमळला, पण सँडर्सच्या डोळ्यांकडे नजर जाताच तो म्हणाला, लोक हो, सँडी म्हणतोय ते खरंय. असं तू स्वप्नात बघितलंस हे त्यांना सांग. सँडर्स पुन्हा चाबूक उचलत म्हणाला, हो, मी तसंच स्वप्नात बघितलं, मदाली म्हणाला. आणि सर्व जमलेल्या लोकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. त्याला आपल्या जहाजावर घेऊन जा, सँडर्स अरेबिक भाषेत अबिबूला म्हणाला, आणि त्याला कोणाबरोबर बोलू देऊ नको. अशा प्रकारे त्या स्वप्नाळू माणसाच्या भानगडीचा त्यावेळेपुरता तरी शेवट झाला. पण जरी मदाली लोखंडी खेड्यात म्हणजे तुरुंगात गेला तरी त्याचं काम चालू होतं. तेथे अचानक अनेक स्त्री पुरुष मरण पावले व त्यासंबंधी कोणी रिपोर्ट केला नाही, कारण मदालीला अशी स्वप्ने पडली होती. पण शेवटी ती बातमी सँडर्सच्या कानावर गेली आणि तो डॉक्टर घेऊन घाईघाईनं तिथे गेला. त्याला पाहून कोणालाही बरं वाटलं नाही. ज्या माणसांच्या त्यांना नकोशा झालेल्या बायका
आणि श्रीमंत नातेवाईक मदालीच्या स्वप्नामुळे मृत्युमुखी पडले होते, ते लोक सँडर्सवर अर्थातच नाराज झाले होते. सँडर्सच्या डॉक्टरांनी उपाययोजना करताच त्या रोगाची साथ नाहीशी झाली आणि त्याबरोबर मदालीची स्वप्न थांबली. लोखंडी खेडे म्हणजे तुरुंग इसिसी आणि बोकारो नदीच्या मधील अरुंद प्रदेशात बसवलेले होते. त्या प्रदेशातील सर्व खेड्यात फक्त सँडर्सचे मुख्य ठाणे वगळल्यास लोखंडी खेडे अतिशय स्वच्छ होते. पण सँडर्स खेरीज इतर कोणालाही त्या गोष्टीचं महत्त्व वाटत नव्हतं. दोन्ही बाजूच्या नद्यांचा प्रवाह इतका वेगवान होता की अगदी पट्टीच्या पोहणाऱ्याला तेथून पलीकडे तीरावर जाणं शक्य नव्हतं. त्या त्रिकोणाच्या सुरुवातीला एक 600 यार्डाचा कालवा खणून दोन्ही नद्यांचं पाणी एकत्रित आणलं होतं आणि अशा प्रकारे राहिलेल्या भागाचा बंदोबस्त करून लोखंडी खेडं एक बेट बनवण्यात आलं होतं. तुरुंगाच्या सभोवती आणि या कालव्याच्या पलीकडे उंच काटेरी तारांचं कुंपण होतं. त्याशिवाय सँडर्सनं 3 सुसरी या कालव्यात सोडल्या होत्या व त्या बाहेर जाऊ नयेत म्हणून कालव्याच्या दोन्ही बाजूला जाड फळ्या मारण्यात आल्या होत्या. त्या खेड्याचे 3 भाग पाडण्यात आले होते. एक पुरुष कैद्यांचा, दुसरा स्त्रियांचा आणि तिसरा शिपायांचा. या शिपायांच्या भागासमोरच खेडावर उतरण्यासाठी छोटे बंदर तयार करण्यात आले होते. जरी त्या जागेला लोखंडी खेडे असे नाव देण्यात आले होते तरी अगदीच निर्लज्ज किंवा क्रूर कैद्यांना साखळदंडाने बांधण्यात येत असे. बाकीचे कैदी तिथल्या निरनिराळ्या झोपड्यातून राहत असत व अशा प्रकारे त्या खेड्यातील जीवन इतर खेड्यांप्रमाणे सुरळीत चालले होते. फक्त स्त्री पुरुषांमध्ये अतिशय उंच तारांचे कुंपण होते. मदाली तेथे आल्यानंतर त्याला एक घोंगडी आणि एक नंबर देण्यात आला. त्याला इतर खेड्यांबरोबर एका झोपडीत जागा देण्यात आली. मी इसिसीचा मदाली, तो आपली ओळख करून देत म्हणाला. मला स्वप्न पडतात म्हणून मला सँडीनं इथे आणलंय. हे विलक्षणच आहे, त्या झोपडीचा प्रमुख म्हणाला. मी व माझ्या भावाने त्याच्या एका हेराला ठार केलं म्हणून त्यानं मला इथे पाठवलं. मी लढाई केली म्हणून मला पाठवलं, दुसरा एक जण म्हणाला. मी छोट्या इसिसीचा राजा टेम्बेली आहे. अशा प्रकारे सर्वांची ओळख झाल्यानंतर मदालीने खुलासा केला. सैतानाची माझ्यावर कृपा असल्यामुळे मला स्वप्न पडतात असं घडतं. झोपेत मला विलक्षण गोष्टी दिसतात. असं काय? टेम्बेली म्हणाला. मग तू वेडा असला पाहिजेस. मदालीनं नवे भक्त कसे मिळवले याचा खुलासा करणे कठीण नाही. असे म्हणतात की प्रथम एक पहारेकरी नदीत बुडाला असं त्याला स्वप्न पडलं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते घडलं. त्यात त्याच्या खेड्यातले व खेड्याच्या आजूबाजूचे जे नवीन कैदी आले त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यामुळे त्या लोखंडी खेड्यामध्ये मदालीला पूर्वी इतके महत्त्व प्राप्त झाले. एके दिवशी त्याला आतापर्यंत पडले नव्हते असे एक फार मोठे स्वप्न पडले. सँडी लोखंडी खेड्याची तपासणी करण्यात आला असताना एका झोपडीतून 6 माणसं त्याच्यावर तुटून पडली व त्याच्यापैकी एकानं सँडीचा गळा कापला. घाबरून सँडीचे शिपाई पळून गेले आणि त्यानंतर कैद्यांनी स्वतःची सुटका केली. त्यानंतर काही भानगड शिल्लक राहिली नाही. मदालीला हे स्वप्न सतत 3 रात्र पडले. त्यानं जेव्हा आपलं स्वप्न टेम्बेलीला सांगितलं तेव्हा टेम्बेली विचार करत म्हणाला, असे झाले तर ते चांगलेच आहे, पण हत्यारेशिवाय तुझे स्वप्न कसे खरे ठरणार? आज रात्रीच्या माझ्या एका स्वप्नात हा प्रश्न सोडवला जाईल, मदाली म्हणाला. दुसऱ्या दिवशी एका कांगो कैद्याकडे केसात लपवलेला वस्तारा आहे असं त्याला स्वप्न पडलं व चौकशी करता एका कैद्याकडे वस्तारा सापडला. पण वस्ताऱ्याचा उपयोग कोणी करायचा? टेम्बेलीने विचारलं. त्या रात्री मदालीला आणखीन एक स्वप्न पडलं. आकासावा प्रांतातील कोरकोरा नावाच्या एका अर्धवट वेड्यानं सँडर्सला त्या मदालीच्या स्वप्नात ठार केलं होतं. आता काही शंका राहिली नव्हती. मोठ्या नदीच्या किनाऱ्यावरील मिशनमध्ये आत्मीयतेने काम करणारी रूथ लॅडिन हिच्याबद्दल सँडर्सला नेहमी चिंता वाटत असे. आपण तिथल्या जंगली लोकांना चांगल्या प्रकारे ओळखतो अशी रूथची कल्पना होती व त्यामुळे तिच्या सुरक्षिततेबद्दल सँडर्सला नेहमी शंका वाटत असे. एके दिवशी रूथनं लोखंडी खेडे पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. सँडर्सला ते आवडलं नाही. त्याला त्या तुरुंगाबद्दल अभिमान वाटत नव्हता. आपल्या प्रदेशात कायदे मोडणारे इतके बदमाश आहेत हे कोणी पाहावे असं त्याला वाटत नसे. त्यानं कामाचे दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी आपण तुरुंग दाखवायला तयार आहोत असं रूथला कळवलं आणि त्याबरोबर कामाच्या दिवसांची यादी पाठवली. त्या यादीत त्याने बहुतेक तारखांपुढे काही ना काहीतरी अडचण लिहिली होती. पुढे तिमाही तुरुंग तपासणी, वैद्यकीय तपासणी, तर कुठे सामान तपासणीचा दिवस आहे असं त्यानं लिहिलं होतं. ती यादी तयार करण्यात त्यानं बरंच डोकं लढवलं होतं. ती यादी पाहून तिने कंटाळावे व तुरुंग पाहण्याचा नाद सोडावा असा त्याचा हेतू होता. पण तिनं त्याला ताबडतोब उत्तर पाठवून त्यातल्याच एका रिकाम्या दिवसाची अचूक निवड केली. कैद्यांना अर्ज लिहिण्याचा दिवस व फाटके कपडे शिकवण्याचा दिवस यामधील एक दिवसाची तिनं निवड केली.
नजरचुकीनं आपण यादीत अर्जाचे 2 दिवस न लिहिता एकच लिहिला हे लक्षात येऊन सँडर्स स्वतःवर रागवला. पण आता तुरुंग दाखवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सँडर्सने अर्ध्या वाटेवर जाऊन रूथला तिच्या नावेतून जाहिरे जहाजावर घेतले आणि त्यावेळी तिने शुभ्र पोशाख केला होता, पण त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या. मला क्षमा करा, पण अशा भलत्या भानगडीत तुम्ही पडला नसता तरी बरं झालं असतं, तो म्हणाला. त्यात भानगड कसली, ती म्हणाली. तेथे मिशनऱ्यांपैकी क्वचित कोणीतरी जातं असं तुम्ही पत्रात लिहिलं होतं. त्यामुळे तुम्ही इतक्या उदारपणे दिलेल्या संधीचा फायदा घेऊन त्यांची भेट घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्या दिवशी सकाळी 8 वाजता ते लोखंडी खेड्यात पोहोचले. किनाऱ्यावर आपल्या हौसा पलटणीपैकी फक्त 2 शिपाई उभे आहेत हे पाहून सँडर्सला अतिशय आश्चर्य वाटले. याचा अर्थ काय, त्यानं त्यापैकी एकाला विचारलं. बाकीचे सर्व शिपाई शेजारच्या बेटावर गेलेत, त्यानं उत्तर दिलं. पण ते कोणाच्या हुकमाने गेलं, सँडर्सने रागाने विचारले. ते सर्व सुफी पंथाचे आहेत. आज सकाळी त्यांना त्या बेटावर प्रत्यक्ष अल्ला भेट देऊन चमत्कार दाखवणार आहे असं समजलं, तो शिपाई म्हणाला. सँडर्सच्या डोक्यात प्रकाश पडला. तो म्हणाला, मदालीला अद्याप स्वप्न पडतात असं दिसतंय. मला आता पुन्हा चापकाचा उपयोग करावा लागेल. रूथला पुन्हा जहाजावर पोचवावे असं त्याच्या मनात आलं. आपले शिपाई तात्पुरते बाजूच्या बेटावर गेल्यामुळे आपणावर काही संकट कोसळेल अशी त्याला शंका आली नव्हती. पण तो स्वभावाने सावध माणूस होता. कोणताही धोका निष्कारण पत्करण्यात तो तयार नव्हता. पण शेवटी रूथ तिथे आलीच आहे तर तिला झटपट तुरुंग दाखवून मोकळे व्हावे असं त्यानं ठरवलं. मला वाटतं तुम्ही स्त्रियांच्या विभागात फिरावं, तो तिला म्हणाला. अबिबू तुमच्या सोबत राहील. मला यातल्या मदाली नावाच्या माणसाबरोबर बोलायचं आहे. त्यानं स्त्री विभागात जाण्याचं पोलादी फाटक उघडलं. ती आणि अबिबू त्यातल्या छोट्या रस्त्यानं स्त्रियांच्या झोपड्यांकडे जात आहे हे पाहिल्यानंतर तो त्या 2 तारांच्या कुंपणामधील गल्लीत गेला व त्यानं फाटक उघडून बाजूच्या विभागात प्रवेश केला. दाराला आतून कुलूप ठोकले. त्याला पाहताच अर्ज विनंत्या करण्यासाठी नेहमीप्रमाणे कोणी धावत पुढे आले नाही. सर्व कैदी आपापल्या झोपड्यांसमोर गुडघ्यावर मान ठेवून बसले होते आणि शांतपणे व घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होते. चांगली लक्षणं दिसत नाहीयेत, सँडर्स स्वतःशीच पुटपुटला आणि त्यानं खिशात हात घालून आपल्या पिस्तुलाबद्दल खात्री करून घेतली. त्यानं मागे मान वळून बघितलं. बाजूच्या विभागात रूथ स्त्री कैद्यांबरोबर बोलत आहे व तिच्या पाठवून काही अंतरावर असलेला अबिबू आपली रायफल सज्ज करत आहे असं त्याला दिसलं. नंतर त्यानं पुरुषांच्या विभागाकडे बघितलं. कोणीही हालचाल करत नव्हतं. आता काहीतरी घडणार अशी प्रत्येकाची अपेक्षा दिसली. पुन्हा सँडर्सनं अबिबूकडे बघितलं. त्यानं इशारा केला. सँडर्स त्या इशाऱ्याचा अर्थ समजला. स्त्री विभागात काहीतरी संकट लपून राहिले होते. तो त्वरेने मागे सरला. 4 माणसं अगदी शांतपणे पुढे सरकली होती. आमचा अर्ज आहे, त्यापैकी एक जण म्हणाला. टेंबेली, तू तुझ्या झोपडीकडे परत जा, सँडर्स म्हणाला. मी नंतर तुझा अर्ज ऐकीन. अचानक बंदुकीचा बार झाला. अबिबू एका झोपडीवर गोळीबार करत होता आणि रूथ फाटकाकडे धावत होती. सँडर्सनं मान वळवून ते पाहिलं तो चौघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. एकानं त्याचं तोंड दाबलं होतं आणि दुसरा त्याच्या डोळ्यात बोटं खुपसण्याचा प्रयत्न करत होता. सँडर्सनं पिस्तूल झाडलं आणि एका हिसक्यासरशी तो त्या चौघाच्या कोंडाळ्यातून बाहेर पडला. तो धावतच किल्ली हातात घेऊन फाटकाकडे गेला. फाटकाजवळ उभे राहून त्यानं पुन्हा 2 गोळ्या झाडल्या. पण आता कोणाचीही त्याला अडवण्याची हिंमत होत नव्हती. त्यानं फाटक उघडलं आणि पुन्हा बाहेरून बंद केलं. अबिबू खाली पडला होता. कित्येक माणसं त्याच्यावर तुटून पडली होती. रूथला फाटकाजवळ जंगली स्त्रियांनी पकडून जमिनीवर पाडले होते. एक स्त्री तिचे केस पकडून खेचत होती आणि बाकीच्या तिचे हातपाय पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि बंडा कोफोरा वस्त्रानं तिची मान छाटण्याची संधी बघत होता. सँडर्सनं दुरूनच कोफोराला पिस्तुलाने ठार केलं. त्याला पाहता जंगली स्त्रिया पळून गेल्या. त्यानंतर त्यानं अबिबूकडे लक्ष दिलं. बाहेरच्या 2 हौसा शिपायांनी गोळीबार सुरू करताच अबिबूवर हल्ला करणारे पळून गेले होते. रूथला आणि अबिबूला जाहिरेवर नेण्यात आले. अबिबू शुद्धीवर आला होता. त्याच्या जखमा बांधण्यात आला. 4 वाजता अल्ला न भेटल्यामुळे निराश झालेले बाकीचे शिपाई परत आले. सँडर्सनं चौकशी केली तेव्हा एकानं त्या कारस्थानाचा स्फोट केला. देवा, नेहमीप्रमाणे तुम्ही प्रथम बायकांच्या विभागात जाल या कल्पनेनं काही लोक तिथे लपून राहिले. बायकांच्या विभागात तुम्ही आपले पिस्तूल नेणार नाही अशी त्यांची कल्पना होती. हे सर्व मदालीला स्वप्न पडले होते. तो पळून गेलाय. कोणीही माणूस लोखंडी खेड्यातून पळून जाणार नाही, सँडर्स म्हणाला. मदाली कोणत्या रस्त्याने गेला? त्या माणसानं कालव्याकडे बोट केलं आणि तो म्हणाला. पहिले ताराचे कुंपण चढून पलीकडे जाताना मी त्याला बघितलं.
पण कालव्याच्या पलीकडे कुंपण ओलांडताना मी त्याला बघितलेलं नाही. सँडर्स कालव्याच्या काठावर गेला आणि तिथले गवत उचलून पाण्यावर तरंगणाऱ्या एका हिरव्या ओंडक्याकडे फेकले. त्याबरोबर त्या ओंडक्यानं आपलं तोंड उघडलं. झोपेतून उठवल्याबद्दल ती हिरवी सुसर रागवली होती. तिचं पोट चांगलं भरलं होतं. सर्व मदाली तिने एकटीनेच घट्ट केला होता.